13 वर्षांपासून मुलगा कोमात आहे. उपचारासाठी बापाला घरही विकावं लागलं. पण मुलगा आज ना उद्या नीट होईल या आशेने कुटुंबाने स्वतःला झोकून देऊन अपेक्षा ठेवली. पण कुटुंब या सगळ्यात एवढं उद्ध्वस्त झालं की राहायला ना जागा राहिली ना मुलगा परत येण्याची आशा. अखेर मुलाला इच्छा मरणाची परवानगी द्या यासाठी कोर्ट गाठावं लागलं. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सगळी स्टोरी ऐकली तेव्हा न्यायमूर्तींच्याही डोळ्यातून पाणी आलं आणि अत्यंत जड अंतकरणाने कोर्टानेही सांगितलं की या मुलाला इच्छा मरणाची परवानगी देण्यात येते. 13 वर्षांपासून कोमात असलेल्या या मुलाला आता मरण कसं दिलं जाईल आणि हरीश राणा केस नेमकी काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. ही गोष्ट सुरू होते 20 ऑगस्ट 2013 रोजी. गाझियाबादचा हरीश राणा एका सामान्य कुटुंबातला मुलगा. चंदीगड युनिव्हर्सिटीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासात तो इतका हुशार होता की त्याला टॉपर म्हणून ओळखलं जायचं. पण हरीशचं जग फक्त पुस्तकांपुरतच नव्हतं. त्याला बॉडी बिल्डिंगची प्रचंड ओढ होती. तासनतास जिम मध्ये घाम गाळून कमावलेलं त्याचं पिळदार शरीर पाहून कोणालाही वाटलं असतं की हा तरुण भविष्यात इतिहास घडवेल. कोणाला ठाऊक होतं की ज्या शरीराला त्याने इतक्या मेहनतीने कमावलं तेच शरीर एक दिवस त्याच्यासाठी कारागृह ठरेल. 20 ऑगस्ट 2013 ला रक्षाबंधनाचा सण होता. त्याच रात्री हरीश पीजीवर असताना 4थ्या मजल्यावरून अचानक खाली पडला. नियतीने असा डाव खेळला की बाल्कनीतून पडताना त्याला सावरण्याचीही संधी मिळाली नाही. डोक्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की मेंदूच्या रक्तवाहिन्या अक्षरशः फुटल्या होत्या. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं तेव्हा डॉक्टरही हतबल झाले होते. एका रात्रीत त्या चॅम्पियन मुलाचे स्नायू ढिले पडले आणि तो एका अशा शांततेत गेला जिथून परतीचा कोणताही रस्ता नव्हता. डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले पण हरीश शुद्धीवर आलाच नाही. तो एका अशा अवस्थेत गेला ज्याला वैद्यकीय भाषेत पीव्हीएस म्हणजेच परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. हरीश जिवंत होता पण त्याचं अस्तित्व एखाद्या झाडासारखं झालं होतं. डोळे उघडे असायचे, पापण्यांची हालचाल व्हायची, पण मेंदूचा विचार करणारा सेरिब्रल कॉर्टेक्स हा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. फक्त ब्रेन स्टेम काम करत होतं, ज्यामुळे हृदय धडधडत होतं आणि तो स्वतःहून श्वास घेत होता. यालाच डॉक्टरांच्या भाषेत वेकफुल अनकॉन्शियसनेस म्हणतात. शरीराने जागे असणं आणि जाणीवेने मृत असणं ही विज्ञानाची भाषा झाली. पण त्या आई वडिलांच्या काळजावर काय बेतलं असेल ज्यांचा तरुण मुलगा डोळ्यांसमोर असा संपत चालला होता. हरीशचे वडील अशोक राणा एका मध्यमवर्गीय बापाने मुलाला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. चंदीगडचं पीजीआय असो वा दिल्लीचं एम्स, प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलचे उंबरठे त्यांनी झिजवले. गेल्या 13 वर्षांपासून हरीश पूर्णपणे अंथरुणाला खिळलेला होता. शरीराची हालचाल बंद होती आणि नळीद्वारे त्याला अन्न दिलं जायचं. एका बापासाठी आपल्या मुलाला 13 वर्ष एकाच बेडवर जखमांनी भरलेल्या अवस्थेत पाहणं ही मोठी शिक्षा होती. हरीश गेल्या अनेक वर्षांपासून गाझियाबाद मधील घरीच होता. अशोक राणा यांनी आपल्या घरालाच एका छोट्या हॉस्पिटलचं स्वरूप दिलं होतं. तिथेच एका बेडवर हरीशच्या आयुष्याचे 13 उन्हाळे पावसाळे संपले. अशोक राणा म्हणतात, आम्ही मरेपर्यंत त्याची सेवा करू, पण आमच्या नंतर त्याचं काय होईल? त्याला अशा अवस्थेत सोडून जाणं म्हणजे त्याच्यावर अधिक अन्याय करण्यासारखं आहे. हीच ती भीती होती ज्यामुळे अशोक राणा आणि त्यांच्या पत्नीने कोर्टाकडे आपल्या मुलाच्या मरणाची परवानगी मागितली. माझ्या मुलाला सन्मानाने मरू द्या अशी याचिका त्यांनी दाखल केली. पण ज्या देशात स्वतःचा जीव घेणं गुन्हा आहे तिथे मरण मागणाऱ्या बापाला न्याय मिळणं इतकं सोपं नव्हतं. सुरुवातीला दिल्ली हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. हरीश व्हेंटिलेटरवर नाहीये, मग आम्ही त्याला कसं मारू शकतो? नळी काढली तर तो भुकेने व्याकुळ होऊन मरेल आणि तो गुन्हा ठरेल, असा तर्क कोर्टाने दिला. पण हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा न्यायमूर्तींनी एक मोठा आणि मानवी विचार मांडला. फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं आहे का, असा सवाल कोर्टाने केला. कोर्टाने 2018च्या कॉमन कॉज निकालाचा आधार घेतला. भारतीय संविधानाचं कलम 21 आपल्याला जगण्याचा अधिकार देतं, पण याच अधिकारात सन्मानाने मरण्याच्या अधिकाराचा देखील समावेश आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. या केसमध्ये सर्वात मोठं आव्हान होतं क्लिनिकली ऍडमिनिस्टर्ड न्यूट्रिशन म्हणजेच
नळी वाटे दिलेलं अन्न. सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञांनी युक्तिवाद केला की जेव्हा एखादा माणूस स्वतःहून घास घेऊ शकत नाही तेव्हा नळीद्वारे दिलेलं पोषण हे जेवण उरत नाही तर तो एक वैद्यकीय उपचार बनतो आणि जर उपचारामुळे यातना वाढत असतील तर तो उपचार थांबवण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. निकाल देताना कोर्टातील वातावरण इतकं सुन्न झालं होतं की खुद्द न्यायमूर्तींचेही डोळे पाणावले. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी जड अंतकरणाने निकाल वाचला आणि वडिलांना उद्देशून म्हटलं, तुम्ही तुमच्या मुलाला सोडून देत नाही आहात तर त्याला सन्मानाने निरोप देत आहात. आता पुढे काय होणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हरीश राणा यांना दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल केलं जाईल. तिथे पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची फीडिंग ट्यूब आणि कृत्रिम उपचार टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. जेव्हा हे बाह्य उपचार थांबतील तेव्हा शरीर हळूहळू नैसर्गिक प्रक्रियेनुसार श्वास घेणं बंद करेल. यामध्ये कोणतंही विषारी इंजेक्शन दिलं जाणार नाही तर केवळ निसर्ग नियमानुसार त्याला मृत्यूकडे सन्मानाने नेलं जाईल. ज्या यंत्रांनी 13 वर्ष निसर्गाला रोखून धरलं होतं आता ती यंत्र बाजूला केली जातील. या प्रक्रियेदरम्यान हरीशला कोणतीही वेदना होऊ नये याची पूर्ण काळजी डॉक्टर घेतील. अशोक राणा म्हणतात, आम्ही हा लढा केवळ आमच्या मुलासाठी नाही तर हरीश सारख्या इतर हजारो लोकांसाठी लढलो आहोत आणि खरंच कोर्टाचा हा एक निकाल अशा हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरलाय जे आज यातनांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. न्यायमूर्तींनी केवळ परवानगी दिली नाही तर एक व्यवस्था उभी केली आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात सेकंडरी मेडिकल बोर्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ असा की यापुढे कोणत्याही हतबल बापाला आपल्या पोटच्या गोळ्याच्या मुक्तीसाठी 13 वर्ष कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. या निकालाने सिद्ध केलंय की विज्ञानाकडे जेव्हा उत्तरं नसतात तेव्हा कायदा आणि माणुसकी मिळून हा सन्मानाचा मार्ग मोकळा करतात. हरीश राणा यांचा हा 13 वर्षांचा वनवास आता संपणार आहे. पण या निर्णयावर तुमचं मत काय आहे तेही जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.